नमस्कार, मी सारा जानवेकर आणि द हिलिंग लॅबमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजूबाजूला खूप मस्त ऊन आहे आणि उन्हासंबंधी याच विषयावरशी तुमच्याशी बोलण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ करते। आपण ज्याला ऊन म्हणतो किंवा प्रकाश म्हणतो त्यालाच भारतीय संस्कृतीमध्ये वेदांमध्ये सूर्यदेवता असं संबोधलेलं आहे। वेदांमध्ये सवितृ आणि अदिती अशा दोन नामांच्या अनुषंगाने सूर्याची सविता आणि अदिती ही दोन रूपं येतात। नुसतं एवढंच सांगून शास्त्र थांबत नाही, तर सूर्याविषयी सूर्योपासना हा महत्त्वाचा विषय तिथे मांडलेला आहे। मग ही सूर्योपासना म्हणजे नेमकं काय तेच आपण एका कार्यशाळेच्या स्वरूपात जाणून घेणार आहोत। यातले मुख्य विषय काय आहेत हे आधी थोडक्यात बघूया। सूर्योपासना म्हटलं की सूर्य ही शक्ती, सूर्य आपल्यासाठी काय काय करू शकतो याचं वर्णन अनेक मंत्रांच्या स्वरूपात येतं। उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर वेदांमध्ये सूर्याच्या ज्या अनेक व्याख्या येतात त्याच्यातली एक महत्त्वाची व्याख्या आहे जगतचक्षु, म्हणजे जगाचा डोळा असं सूर्याला संबोधलेलं आहे। म्हणजेच वातावरणात विश्वामध्ये घडणाऱ्या अनेक घटनांचा साक्षीदार असणारा, अनेक घटना जो सातत्याने अनुभवतो आहे, ज्याचं निरीक्षण करतो आहे असा हा सूर्य। आणि त्याला जगाचा चक्षु म्हटलंय। मग पिंड ब्रह्मांड जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे, अर्थात माझ्यामध्ये माझे जे चक्षु आहेत, माझे जे डोळे आहेत त्यांचं आरोग्य हा मुख्य विषय सूर्योपासनेत येतो। याच अनुषंगाने सूर्योपासनेमध्ये आपण चक्षु उपनिषद आणि चक्षुविद्या हे दोन महत्त्वाचे मंत्र म्हणजे हे दोन महत्त्वाचे विषय आणि मग चक्षु मंत्र देखील शिकणार आहोत। नुसतं शिकणार नाही तर त्याचा विनियोग कसा करायचा, त्याचे ॲप्लिकेशन करून आपल्या डोळ्यांचं, नेत्राचं, चक्षूंचं आरोग्य कसं सुधारायचं, डोळ्यांचे छोट्यात छोट्या विकारांपासून खूप कॉम्प्लेक्स असे काही विकार असतील तर त्याच्याविषयी त्याच्यावरती चक्षु उपनिषद कसं काय रामबाण उपाय ठरू शकतं याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेणार आहोत। दुसरा महत्त्वाचा विषय आहे सूर्योपासना। सूर्योपासनेत आणखीन येतं सूर्याचं वर्णन करणारा नवग्रह मंत्र। आठवत असेल, नवग्रहांमधला पहिलाच मंत्र जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतीम तमोरी सर्व पापघ्नम प्रणतोस्मी दिवाकरम। म्हणजे अशा दिवाकराला, अशा या प्रकाशाला मी नमस्कार करतो, अशा या तेजाला मी नमस्कार करत आहे जो तम अरीम, जो तमसरूपी सर्व शत्रूंचं निर्दालन करणारा आहे। मग तमस, सत्वरज तमसमधलं तमस असो किंवा अंधकार असा तमचा अर्थ असो। म्हणूनच आपली काया वाचा मन इंद्रिय, कायेन वाचा मनसेंद्रियत्वा या प्रत्येक स्तरावरचं तम काढून टाकायचं असेल तर सूर्योपासना हा एकमेव उपाय आहे। कसा तेही आपण शिकणार आहोत। त्याच श्लोकात पुढे त्याचं वर्णन आहे महद्युतीम, सर्व पापघ्नम, सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्तता करणारा, सर्व प्रकारच्या विकारांपासून मुक्तता देणारा। आणि महद्युतीम याचा अर्थ द्युत आपण म्हणतो ना विद्युत शक्ती, सो काहीतरी तेजपुंज असं महत् तेज जे आहे ते आपल्याला मदत करणार आहे। या महत् तेजाच्या वर्णनाचं आणखीन महत्त्वाचा भाग म्हणजे 12 आदित्य। गणदेवता ही संकल्पना वेदांमध्ये येते। गण म्हणजे समूहाने, ग्रुपमध्ये काम करणाऱ्या देवता। याच्यातच येते सूर्याची 12 आदित्याची स्वरूप। मग 12 आदित्यांमधलं एक सोपं उदाहरण घेऊया। पूषण देवता काय सांगते, पूषण नावाचा आदित्य काय सांगतो। आपण लहानपणी शिकलोय की नाही शाळेमध्ये की झाडाच्या पानांवरती सूर्याचे किरण पडले असतात, त्याच्यात हरितद्रव्य असल्यामुळे अन्नाची निर्मिती होते। हे जे सूर्याचं रूप आहे, जे पोषण मूल्य तयार करतं त्यालाच पूषण म्हटलेलं आहे। काय अप्रतिम संकल्पना आहे। मग पुन्हा एकदा माझ्या शरीरामध्ये मी जे अन्न ग्रहण करते आणि माझ्या प्रत्येक पेशी, मांसाला, प्रत्येक माझ्या अणुरेणूला त्या अन्नाचं जे पोषण मूल्य पुरवलं जातं, पचनाच्या माध्यमातून ते पोषण मूल्य जे तयार केलं जातं ते तयार करणारं माझ्या शरीरातलं सूर्यतत्व म्हणजे पोषणतत्व। आणि म्हणूनच अन्न, पचनक्रिया यासंबंधी काहीही विकार असतील तर त्याच्यावरचा रामबाण उपायसुद्धा सूर्योपासनेत सापडू शकतो। मगाशी म्हटल्याप्रमाणे आरोग्य, त्वचा, काया, वाचा, विचार या सर्वांमध्ये सूर्योपासनेमध्ये असंख्य उपाय सापडतात। या कार्यशाळेत आपण विविध प्रक्रियांच्या माध्यमातून हे उपाय बघणार आहोत। नुसते बघणार नाही, ते अनुभवणार आहोत, त्याचे अनेक प्रयोग देखील करणार आहोत। मग सूर्योपासनेतले महत्त्वाचे आपले 4 विषय आहेत चक्षु उपनिषद, चक्षुविद्या, 12 आदित्य, एकंदरीतच सूर्योपासना आणि शेवटचा महत्त्वाचा आदित्य हृदय। राम आणि सूर्याचं नातं सांगणारा संभ्रम, कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन किंवा जेव्हा आपण म्हणतो की
सगळं खूप अडकल्यासारखं वाटतं आहे, स्टॅग्नन्सी, स्टक झाल्यासारखं वाटतं आहे, हे सगळं काही दूर करणारा आदित्य हृदय स्तोत्र हा एक मंत्रशास्त्रात्मक उपाय आहे. तो देखील आपण शिकणार आहोत. हे शिकत असताना आपण त्याचं प्रत्यक्ष उपयोजन, प्रत्यक्ष विनियोग कसा करता येईल अशा काही प्रक्रिया बघणार आहोत. त्या अनुषंगाने ध्यानधारणा करणार आहोत आणि ह्या सगळ्याचा अनुभव एकत्रित सामूहिक साधनेच्या माध्यमातून करणार आहोत. म्हणून मगाशीच मी जसं सांगितलं तसं आपल्या आयुष्यातील कुठलंही तमसमान संकट असेल, कुठल्याही प्रकारचे विकार असतील, त्वचेचं आरोग्य असेल, मानसिक वैचारिक भावनिक आरोग्य असेल, या सगळ्यांवरती अत्यंत अप्रतिम असा उपाय म्हणजे सूर्यसाधना, सूर्योपासना. मग या कार्यशाळेला तुम्ही नक्की या आणि आमच्याबरोबर या सूर्योपासनेचा आनंद घ्या. धन्यवाद.